तंत्राचे देव म्हणून शंकर महादेवाला ओळखलं जातं आणि तंत्राच्या 4 रात्रीपैकी महाशिवरात्री ही एक असते। आज देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो बघायला मिळतोय। परभणी जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी महाशिवरात्रीचा मोठ्या प्रमाणात शंकर महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते दर्शनासाठी। मी आता सध्या परभणी तालुक्यातील पिंगळी या गावामध्ये आलोय। इथे पिंगळेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अशा पद्धतीचं भव्य दिव्य असा दीपोत्सव करण्यात आला। विशेष बाबमध्ये सगळे गावकरी या सगळ्या उत्सवासाठी मोठ्या अनेक दिवसांपासून वाट बघत असतात या सगळ्या उत्सवाची आणि सगळे एकत्र येऊन अशा पद्धतीचा दीपोत्सव जे आहे ते साजरा करत असतात। अनेक वर्षाची ही परंपरा आहे। नेमकं या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय नेमक्या कुठल्या या मंदिरासंदर्भातल्या जुन्या हे पांडवकालीन सगळं मंदिर आहे आणि या संदर्भातली माहिती आपण आपल्यासोबत राजेश गरुड आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीचं सगळं महात्म्य आहे या मंदिराचं? अलीकडे सुमारे 1200 वर्षापूर्वीचं चालुक्य काळातील हे महादेवाचं पुरातन मंदिर आहे। आम्ही गावकरी त्याचं पिंगळेश्वर महादेव म्हणून पूजा करतो आणि दर महाशिवरात्रीला सुमारे 100 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे दीपोत्सवाची। दर महाशिवरात्रीला सुमारे 1 महिन्यापासून लोक तयारी करतात, म्हणजे गावातील ज्या सर्व जाती धर्माच्या महिला आहेत त्या वाती तयार करणे, त्यानंतर दिवे जमा करणे, कारण हे सर्व जो कार्यक्रम होतो दीपोत्सवाचा तो सर्व लोकसहभागातून आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सहभागातून होतो। यासाठी सगळे पुरुष, महिला, लहान बालक सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो। 1 महिन्यापासून आम्ही जवळपास या उत्सवाची वाट बघत असतो आणि हा दीपोत्सव सर्वांच्या सहकार्यातून अत्यंत व्यवस्थित साजरा केला जातो। हे मंदिर जवळपास 1200 वर्षापूर्वीचं आहे आणि यातील जे बारव दिसते ही बारव पूर्वीच्या काळी सर्व गावाला पिण्याचं पाणी पुरवायची आणि कधीही आटत नव्हती। अशा प्रकारची ही म्हणजे पुष्करणी म्हणतो, पुष्करणीची रचना आहे। काही वेगळं पण काय आहे एकूणच या सगळ्या बारव किती मोठी आहे, मंदिरामध्ये काय काय वेगळं महात्म्य आहे, कुठल्या मूर्ती आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? ही बारव जवळपास 84 फूट लांबी आणि 84 फूट रुंदीची आहे। या बारवेमध्ये आपण पाहू शकतो तसे 5 पद आहेत। प्रत्येक पदाचं वेगळं स्वरूप आहे। या 5 पदामध्ये बारवची विभागणी आहे खोलीची। त्या 5 पदामध्ये माणूस म्हणजे किंवा लहान मुलगा पण अशी रचना आहे की त्याचं स्थापत्य अशा प्रकारचं आहे की शेवटपर्यंत प्रत्येक माणूस किंवा लहान मुलगा सुद्धा बारवेच्या शेवटच्या पायरीपर्यंत जाऊ शकतो। बारवेत जवळजवळ जेव्हा पाणी खालच्या लेवलला जातं त्यावेळेस आपल्याला तिथे जे पाण्याच्या रक्षणार्थ पुराण काळामध्ये सांगितल्याप्रमाणे यक्ष आहे, तशा यक्षाच्या मूर्ती पण आहेत। ते आपल्याला शेवटच्या पायरीवर बघायला भेटतात। सध्या पाणी असल्यामुळे ते आपल्याला बघायला भेटणार नाही। मात्र ही बारव आणि जवळपास इतके वर्ष ओलांडून रचना आहे, त्याला कुठलाही जोड नाही। सगळं जे स्थापत्य आहे ते दगडातलं आहे। हा दगड इथलाच आहे जो बेसाड प्रकारचा किंवा काळा आम्ही हे म्हणतो, काळा पाषाण म्हणतो। त्या पाषाणात ह्या बारवेची हे जडणघडण झालेली आहे। सगळं बारव जर बघितली तर काय मागच्या एका बाजूने ढासळलेले दिसत आहेत, त्याचं जतन व्हावं यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का किंवा प्रशासनाकडे काही मागणी केली का? आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती करतो की पुरातत्व खात्यामार्फत याचं जे एकच भाग थोडा खाली खचला आहे त्याचं संरक्षण व्हावं। मात्र शासन दरबारी अजून काही त्याची काही नोंद घेतलेली नाही, कारण पुरातत्व खात्याला काम करायचं म्हणलं की त्यांना इथं भरपूर जागा लागते, तशी जागा नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र जे जागतिक वारसा आहे, आमच्या ह्या बारवेचं टपाल तिकीट पण प्रकाशित झालेलं आहे, म्हणजे अशी शासन दरबारी भरपूर नोंद आहे। परभणी जिल्ह्याच्या वारसात आहे आणि केंद्रीय स्तरावर बारवेचं एक टपाल तिकीट सुद्धा प्रकाशित झालेलं आहे। तर पिंगळेश्वराचं हे जे देवस्थान आहे अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि याला फार मोठं महत्त्व आहे। या पंचक्रोशीतली आणि जिल्ह्यातली मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे येत असतात, मोठी गर्दी दिवसभर होत असते आणि हा उत्सव डोळ्यात साठवण्यासारखा हा दीपोत्सव असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, पिंगळी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।